जळगावात अवैध सट्टापत्ता विरोधात प्राजक्ता तायडे यांचे आमरण उपोषण सुरू. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन. जळगाव शहरातील वाढत्या अवैध सट्टापत्ता आणि जुगाराच्या अड्ड्यांविरोधात स्वराज्य शक्ती सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्राजक्ता तायडे यांनी 3 एप्रिल 2026 पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात त्यांनी हा कठोर पवित्रा घेतला आहे. शहरातील विविध भागात खुलेआम सुरू असलेल्या सट्टापत्ता व्यवसायामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप तायडे यांनी केला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छ व पवित्र वातावरण राहावे अशी नागरिकांची अपेक्षा असताना प्रशासनाच्या आशीर्वादानेच अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केलाय. प्रशासनाला 5 दिवसांचा अवधी दिला होता, मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. जोपर्यंत शहरातील सट्टापत्ता कायमस्वरूपी बंद होत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असा इशारा प्राजक्ता तायडे यांनी दिला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच या उपोषणात मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तपासण्याची शक्यता असून पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महाराष्ट्र लोकन्यूज साठी प्रतिनिधी खंडू महाले, जळगाव. आपलं नाव काय? माझं नाव प्राजक्ता तायडे. मी स्वराज्य शक्ती सेनेची महिला जिल्हा अध्यक्ष आणि काल दिनांक 3/4/2026 पासून मी आमरण उपोषणाला GS ग्राउंड येथे बसलेली आहे. आमचा विषय आहे की जळगाव शहरातील आणि जळगाव ग्रामीण भागातील जेवढेही सट्टापत्ता, दारू, जे अवैध धंदे आहेत ते सर्व कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. आणि आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती येत आहे. जयंतीला काही गालबोट लागू नये यासाठी हे सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. आणि सट्टापत्ता यांच्यामुळे जे गरीब कुटुंब आहे त्यांचे जे घरं उद्ध्वस्त होत आहे, त्यामुळे आम्ही आज उपोषणाला इथं बसलेलो आहे. आपलं नाव काय? जितेंद्र केदार, वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष. आपला काय पाठिंबा आहे काहींना? प्राजक्ता तायडे ह्या ताई 2 दिवसापासून उपोषणाला बसल्या आहेत. जळगाव शहरातील व ग्रामीण भागातील सट्टा पत्ता अवैध धंदे हे बंद झाले पाहिजे, ज्यामुळे समाजाचं नुकसान होईल. अशा वस्तूंना आळा बसला पाहिजे. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत.